रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आज आपण मर्याईची वाडी येथील प्रगतशील बागायतदार मान्य श्री विजयराव महादेवराव खताळ यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आज या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आज मर्याईची वाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी विजयरावांचा या ठिकाणी टोमॅटोचा प्लॉट आहे. तर या ठिकाणी ह्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये विजयरावांनी रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून जे रामा ॲग्रोटेकची उत्पादनं आहेत त्या उत्पादनांचा पहिल्यापासून त्या ठिकाणी वापर केलेला आहे. खंडाळा तालुक्यामध्ये रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून या ठिकाणच्या एरियामध्ये मी काम पाहतो आहे आणि आज या ठिकाणी आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आज जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर अगदी 1.5 ते पावणे 2 महिने झालेला हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट करून रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून कशा पद्धतीने या ठिकाणी आपण रिझल्ट घेतलेले आहेत ते या ठिकाणी लाईव्ह शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत. नमस्कार विजयराव. नमस्कार. खरं तर आपण जर आज पाहिलं तर एवढी उष्णता असून देखील अगदी 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे, पण तरी देखील आपला जर प्लॉट पाहिला तर त्या प्लॉटमध्ये काळुकी असेल किंवा फुटवे असतील टोमॅटोच्या झाडांना किंवा फळांची संख्या किंवा फळाची साईज असेल तर हे केवळ रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे. अगदी पहिल्यापासून अगदी आपण रोप लावल्यापासून मग ते आळवणीच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा नीमकरण देखील तुम्ही कापून टाकून वापरलेला आहे, बरोबर. मग कशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आलेला आहे हे शेतकरी बांधवांना तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. मी विजय खताळ, गाव मर्याईचीवाडी, मुक्काम पोस्ट मर्याईचीवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. टोमॅटो अथर्वचे जात आहे आणि अथर्व टोमॅटो करत असताना पूर्ण रामा ॲग्रोटेकचे सगळं प्रॉडक्ट वापरलेलं आहे आणि आत्ता 1.5 ते पावणे 2 महिन्याचा प्लॉट आहे, पण चांगला एकदम 1 नंबर प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, विजयरावांची दरवर्षी 4 ते 5 एकर टोमॅटो टप्प्याटप्प्याने घेतात. खरं तर टोमॅटो बागायतदार म्हणलं तरी त्यांना काय वावगं ठरणार नाही, कारण की आमच्या पंचकृषीमध्ये तरकारी पिकामध्ये टोमॅटो पिकांमध्ये विजयरावांचा हात खंडा आहे. त्यांचा हात कोणच धरू शकत नाहीत. उत्पादनामध्ये त्या ठिकाणी त्यांची ओळख आहे. तर या ठिकाणी विजयरावांनी आपल्या रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून जी काही वेगवेगळी आपली उत्पादनं आहेत, जैविक उत्पादनं आहेत, त्याचा वापर करून कशा पद्धतीनं आपला प्लॉट आणलेला आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत. साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी विजयरावांनी माझी भेट झाली. त्यांनी खरं तर वर्षानुवर्ष हे पारंपरिक पद्धतीनं टोमॅटोचं पीक घेतातच आहेत. मग त्यांनी मला सांगितलं की असा कसं आहे की दिवसेंदिवस टोमॅटो असेल किंवा कुठल्याही तरकारी पिकामध्ये दिवसेंदिवस खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. अगदी खतांपासून औषधं, कीटकनाशकं असतील त्याच्यापासून किंवा नवीन ज्या किडी आलेल्या आहेत किंवा किडींचं जे मॅनेजमेंट आहे ते प्रॉपरली होऊ शकत नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी भेट घेतल्यानंतर मला सांगितलं की सर अशा पद्धतीनं टोमॅटोमध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम दिसतो आहे की अगदी फुटीपासून अगदी फुलकळी असेल किंवा फळांची साईज असेल तर त्या माध्यमातून मग मी त्यांना सांगितलं की अशा रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आपण एक प्लॉट तुम्ही आम्हाला द्या. खरं तर त्यांची 4-5 एकराचा प्लॉट दरवर्षी असतो. अर्धा एकराचा प्लॉट आता सध्या आपण संपूर्ण पहिल्यापासून रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आपण त्यांचा घेतलेला आहे. अगदी सुरुवातीपासून त्यांनी सगळी जी खतं आहेत, आपली जैविक खतं रामा ॲग्रोटेकची या ठिकाणी वापरलेली आहेत. जी लागण आहे ही कुठल्या व्हरायटीची लागण आपण टोमॅटोची या ठिकाणी केलेली? अथर्व जातीची आहे. अच्छा, तर अथर्व जी व्हरायटी आहे टोमॅटोमध्ये तर त्याची आपण या ठिकाणी लागण केलेली आहे. साधारणतः किती दिवसापूर्वी किंवा लागणीची तारीख काय आहे? लागण तारीख आहे 22 मार्च. 22 मार्च. ओके, 22 मार्च. आता एप्रिल म्हणजे जवळजवळ पावणे 2 महिन्याचा हा प्लॉट आहे. तर या प्लॉटमध्ये आपण पहिल्यापासूनच रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरलेली. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही ड्रेंचिंगच्या माध्यमातून आपलं नॅनोशक्तीचं 5 लिटरचं कॅन असेल त्याच्यामध्ये रूट मॅजिक जे पोटॅशियम ह्युमेट आपलं 98% आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे काय केलं होतं, ड्रेंचिंग केलं होतं. ड्रेंचिंग केल्यानंतर की त्या ज्या पिकाला आहे किंवा त्या प्लॉटला काळोखी येण्यासाठी त्या ठिकाणी रामा गोल्ड आणि स्टीम ग्रोथ या ठिकाणी फवारणी केली आणि त्यानंतर फुलकळीची अवस्था असताना त्या ठिकाणी रामा मॅजिक या ठिकाणी वापरलेला आपण त्या ठिकाणी पाहतो. शेतकरी मित्रांनो, तर कशा पद्धतीने आपण या ठिकाणी रिझल्ट बघू शकता की फुलकळीची संख्या एवढं टेम्परेचर असून देखील
झाडाला लागलेली फुडकळीची संख्या असेल किंवा झाडाला लागलेलं फ्रूट सेटिंग झालेलं असेल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्या प्रमाणामध्ये फ्रूट सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय जाणवलं रामाच्या औषध समाधान आहेत का? समाधान म्हणजे हां, काय? रामा ॲग्रोटेक वापरून समाधानी आहे. काय सुरुवात ज्ञानशक्ती रूट मॅजिक तुम्ही ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसात त्याचा रिझल्ट आला? रिझल्ट एक सरांना जे मार्गदर्शन केलं त्याचं समाधान आहे का? हां अजिंक्य सरांचं मार्गदर्शन होतं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस सोडलं पहिलं ड्रिंचिंग केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय इफेक्ट जाणवला? चांगले फुटवा चांगला जोमदार, कांबीला ह्याला चांगलं टोमॅटो पीक किती वर्षापासून घेत होता? एक 8-10 वर्ष झालं. 10 8-10 वर्ष वर्षांनी ह्या वर्षीचं पीक काय फरक झाला? ह्या वर्षी आहे ना, फरक आहे. उष्णता असून सुद्धा चांगलं रामाचं आहे फरक. म्हणजे समाधानी आहे. समाधानी आहे. पंजा, आता टोमॅटोत पंजा महत्वाचा असतो मला माहिती आहे. तर कसं चाललं सुरुवातीला म्हणजे पंजा टोमॅटोच्या मध्ये फुलकळीसाठी त्याच्याबद्दल काय सांगता? फुलकळी तर आहेच आणि हे मालाचे माल बघा, असं भरपूर माल पण आहे आणि ही सुरुवात आहे. आणि ही सुरुवात आहे. शेतकरी मित्रांनो, तर आतापर्यंत आपण फुटीसाठी म्हणा, ज्ञानशक्ती असेल, रूट मॅजिक असेल, मायक्रोन्युट्रंट 555 हे ड्रिंचिंगच्या माध्यमातून दिलेलं आहे. मला वाटतंय बायो समृद्धी भाजीपाला स्पेशल जे आहे, तरकारी स्पेशल जे आहे, ते आपण एकदा हे ड्रिपच्या माध्यमातून ह्या प्लॉटला आपण दिलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये की साईज फळांची संख्या तर जास्त आहेतच, पण त्या फळांच्या संख्येबरोबर त्या फळाची साईज होण्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून बायोसृष्टी त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि सायझर 999 जे आपलं प्रोडक्ट आहे की जे फक्त साईजवरती काम करतं, त्याचा स्प्रे ह्या प्लॉटसाठी आपण घेणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्लॉट एक साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर कशा पद्धतीने असेल किंवा त्या प्लॉटची झालेली हाईट असेल, झाडाची उंची असेल, लगडलेली फळं असतील किंवा फळांची क्वालिटी या ठिकाणी आपण रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत. धन्यवाद.